रामकृष्ण जी। नमो ज्ञानेश्वर नमो ज्ञानेश्वर, निवृत्ती उदार सोपान देवा मुक्ताबाई, नमो त्रिभुवनी पावनी आद्यत्र जननी देवाची। आमुची ज्ञानराज माऊली ही आपली चिंतन मालिका चालू आहे। माऊलींच्या संजीवन समाधी सोहळ्याच्या निमित्तानं चालू केलेली ही मालिका आमुची ज्ञानराज माऊली याचे आपण 4 भाग केले आणि आजचा हा 5वा भाग। 4 भागाचा जर मागोवा घेतला तर आपल्या लक्षात येईल माऊलींचं आदी प्रकरण म्हणजे पूर्वजांचं प्रकरण, विठ्ठलपंताचा संन्यास, विठ्ठलपंताचा गृहस्थाश्रम, संन्यास पुन्हा गृहस्थाश्रम, माऊली ज्ञानोबा आणि भावंडाचा जन्म, त्यानंतर देहांत प्रायचित्त विठ्ठलपंत रुक्मिणी मातेचं, पैठणचं शुद्धीपत्र घेण्यासाठी गेलेले माऊली, त्यानंतर रेड्याच्या मुखी वेद बोलवणं, चांगदेवांचा गर्भ हरण करण्यासाठी त्या ठिकाणी भिंत चालवणं, अशा आपण कथा बघितल्यात। त्यानंतर मला वाटते आपण विसोबा चाटींची मुक्ताबाईंनी माऊली ज्ञानोबा पाठीवरची मांडे जे केले तेही प्रकरण बघितलं। ही जे सर्व प्रकरणं बघत असताना, या सर्व प्रकरणाचा विचार करत असताना हे माऊलींचं चरित्र आहे, माऊलींचं लीला चरित्र आहे। या लीला चरित्राचा विचार करत असताना आणखी काही लीला चरित्र सांगण्याजोगे, खरं पाहता अनेक प्रकारचं चरित्र आहे। स्वरूपानंदाचा उद्धार आहे, त्या ठिकाणी अनेक छोटे मोठे अनेक चरित्र आहेत, पण प्रामुख्याने जे आपल्या संप्रदायामध्ये चरित्राचा उच्चार होतो, चरित्र सांगितलं जातं, त्यातील आणखी एक चरित्र कथा इथं सांगितली पाहिजे। ती म्हणजे मुक्ताबाई आणि ज्ञानोबा यांचा एक संवाद आहे। असं आहे की माऊली ज्ञानोबा ज्या वेळेला आळंदी क्षेत्रामध्ये सिद्धपीठावर राहायचे, पर्णकुटी बांधलेली, आणि आळंदीला जायचे, भिक्षा मागायला जायचे। आणि मग भिक्षा मागत असताना त्या ठिकाणी संन्यासाची मुलं म्हणून कोणी भिक्षा द्यायचे, कोणी द्यायचे नाहीत। बरं, नाही दिली तरी चालेल, पण काहीतरी आपलं बोलायचं, अपमान करायचा, क्लेश द्यायचा, डिवचायचं, चिडवायचं, अपमान करायचा, मारायला जायचं, असेही प्रकार घडले। अनेक ब्राह्मणांनी त्या ठिकाणी संन्यासाची मुलं म्हणून त्यांना डिवचलं। अहो, एवढंच कशाला, दिलेली भिक्षा सुद्धा माऊलींची झोळी त्या ठिकाणी ओढून टाकायची आणि झोळीमध्ये मिळालेलं पीठ कोरांना तेही मातीत मिसळवायचं, अशा पण घटना घडल्यात। काही धर्ममातंडांनी तर त्या ठिकाणी माऊलींना मिळालेलं कोरांना, त्या झोळीमधल्या कोरांनामध्ये माती टाकायची आणि मिळालेलं पीठही त्या मातीत मिसळून टाकायचं, जेणेकरून या भावंडाच्या मुखामध्ये खास जाऊ नये, उपाशी राहावेत, कारण यांनी पाप केलं। धर्ममातंडाच्या मते हे संन्यासाची मुलं म्हणजे आळंदीसाठी कलंक आहे। अहो, ज्या आळंदीचं महात्म्य ज्या भावंडामुळे झालं, नव्हे जी आळंदी पुण्यभूमी पवित्र ज्या 4 या महामानवांच्या भावंडांच्या मुळे झालं, त्या भावंडाच्या काळामध्ये त्या भावंडामुळे कलंक असं म्हणत होते ही धर्ममातंड। अशा काळामध्ये माऊली ज्ञानोबा ज्यावेळेला भिक्षेला गेले, माधुकरी मागायला गेले, भिक्षा मागायला गेले, कोरान्न मागायला गेले, 3-4, आणि ते काय असं काही कोरान्न मागून साठवून ठेवणारे नव्हते। जेवढं आपल्या जेवणाला लागते, 4 भावंडाला जेवढं लागते तेवढं कोरान्न मिळालं, तेवढा शिदा मिळाला की झालं यांचं। पण तोही मिळत नाही, तोही मिळालेला काही धर्ममातंड घरापर्यंत पोचू देत नाही, असाच एक प्रकार झाला। एके दिवशी 2 प्रकारची चिंतन या दृष्टीनं सांगतात। एक कथा सांगतात विसोबांच्या बाबतीत हीच कथा, आणि एका चरित्रामध्ये वेगळा विषय आलाय। दोन्हीचा जरी विचार केला तरी त्यातला गुह्य, त्यातलं खऱ्या अर्थानं निष्कर्ष एकच आहे। माऊली ज्ञानोबा भिक्षेला गेले, कोणीतरी एक ब्राह्मण आपल्या मुलीसाठी सोयरीक बघायला जात होता। मुलीचा विवाह ठरवण्यासाठी, मुलगा बघण्यासाठी, वर संशोधनासाठी निघाला, आणि माऊली ज्ञानोबांना त्यांनी बघितलं। माऊली ज्ञानोबा भिक्षा मागण्यासाठी आळंदीमध्ये फिरतात, बघितल्या हा ब्राह्मण चवताळला आणि शिव्या द्यायला लागला। अरे, काही संन्यासाची कार्ट माझ्या समोर येतात, माझा दिवस आज खराब होईल, अपशकुन घडला, आता माझ्या मुलीला
वर मिळणार नाही. अपशकून झाला. कारण ही संन्याशाची मुलं माझ्या तोंडासमोर. अरे ज्याचं दर्शन घेतलं तर महा अनंत जन्मीचे विसरलो दुःख. संत दर्शनाचा लाभ किती मोठा आहे महाराज. धन्य आजी दिन संत दर्शनाचा अनंत जन्माचा शीन गेला. ज्यांच्या दर्शनानं अनंत जन्माचा शीन जातो. नव्हे दर्शन तर दूर राहिलं, नुसतं नाव जरी घेतलं ज्ञानेश्वर 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 ज्ञानेश्वर, मुखी म्हणतात चुकती फेर. ज्याच्या नावाने खऱ्या अर्थानं जन्म मरणाच्या सागरातून आपण सुटू शकतो महाराज, असे माऊली ज्ञानोबा आहे. ज्यांच्या मग फक्त नावानी अनेक अभंगामध्ये वर्णन झालं. ज्ञानदेव ज्ञानदेव म्हणता ज्ञानदेव देतो. काय सुंदर प्रमाण आहेत. आणि असं असताना, एवढी ख्याती असताना मात्र तत्कालीन त्या ठिकाणच्या धर्ममार्तंडांनी माऊली ज्ञानोबारायांचं तोंड दिसलं तर अपशकून मानावं. काय महाराज, अहो ज्या नुसतं ज्ञानेश्वर माऊलीचं नाव ज्ञानबा तुकाराम म्हटलं तर लोक पाया पडतात. ही आजची परिस्थिती आहे महाराज. ज्याला काही येत नाही पण नुसतं माऊलींचा हरिपाठ जरी म्हटला तरी 10 लोक पाया पडतात. ज्यांच्या हरिपाठाचं एवढं सामर्थ्य, तेही जाऊ द्या, वारीच्या रस्त्यानं निघताना फक्त ज्ञानबा तुकाराम म्हणत चला हो, लोक स्वागत करतात, पाया पडतात. एवढी ज्यांची महती, एवढं ज्यांचं महात्म्य, त्यांच्याकडे पाहून त्या धर्ममार्तंडाने म्हणावं अपशकून घडला. काय सांगावं महाराज. पण परिस्थिती असते, तत्कालीन काळ होता. त्यांनी म्हटलं मला अपशकून झाला. माऊली ज्ञानोबारायांना याचं वाईट वाटलं महाराज. माऊली ज्ञानोबारायांना वाईट वाटलं. माऊलींना दुःख झालं, माऊलींना क्लेश झाला. का आपण जगताच्या उद्धाराचा विचार करतो, आपण स्वतःच्या स्वार्थाचा काही विचार करत नाही. फक्त काय 4 घरी आपण भिक्षा कोरांना मागितलं, तेही संपत्ती मागत नाही. 2 वेळ आपल्या पोटात अन्न पडावं आणि लोकांसाठी जगावं, हा उद्देश घेऊन आपण आलो. आपण नुसते यांच्यावर उपकार करण्यासाठी आलो. येते उपकारासाठी आले घर जा वैकुंठी, किंवा आम्ही वैकुंठवासी, आम्ही वैकुंठवासी. आलो याची कारणाशी, आलो याची कारणाशी. बोलिले जे ऋषी, बोलिले जे ऋषी, साच भावे वर्ताया. झाडू संतांचे मार्ग, झाडू संतांचे मार्ग. माऊली ज्ञानोबा म्हणतात आम्ही ते आलो, कशासाठी आलो, या जगताचा उद्धार करण्यासाठी आलो, तरी आम्हाला लोक आम्हाला शिव्या घालतात. माऊलींना क्लेश झाला, दुःख झालं. माऊली ताळ आपल्या पर्णकुटीमध्ये गेले, सिद्धपेठावर गेले आणि झोपडीमध्ये घुसले आणि दार लावलं महाराज. झोपडीच्या दाराला ताटी म्हणतात आणि मग ती ताटी लावून माऊली ज्ञानोबाराय आत बसले. निवृत्तीनाथ महाराज, सोपान काका बाहेर उभे आहेत आणि आवाज देतात, ज्ञाना. निवृत्तीनाथ महाराज म्हणतात, ज्ञानबा, ज्ञानदेव, काय झालं रे, का आतमध्ये बसलात, दार उघडणं. माऊली ज्ञानोबाराय बोलायला तयार नाही. सोपान काका विनंती करतात, दादा दार उघडा, बाहेर निघा, काय झालं, का रागावलात. त्या ठिकाणी सोपान काकाच्या ही बोलण्याला माऊली ज्ञानोबाराय दाद देत नाही महाराज. खूप दुःख झालं माऊलींना, क्लेश झाला आणि आता काय करावं. शेवटी आपली धाकटी बहीण असलेली मुक्ताबाई समोर आली आणि मुक्ताबाईने हाक मारली, ज्ञानदा, अरे असा आतमध्ये लपून बसलायस, आतमध्ये स्वतःला कोंडून घेतोय, कशामुळे. काय माझ्यासाठी भिक्षा मागायला गेला आणि लोकांनी भिक्षा दिली नाही, मी उपवासी राहील म्हणून तुला राग आला का. ज्ञानदा, असं असेल त्यामुळे जर तू दार लोटून घेतलं असेल, ताटी बंद करून ठेवली असेल, तर उद्यापासून माझ्या जेवणाची काळजी करू नको. मला जेवायला नसलं तरी चालेल, पण माझा ज्ञानदा पाहिजे. बहिणीची माया होती महाराज. मुक्ताबाई आद्यत्रय जननी नाही का, एवढी मोठी मुक्ताबाई, अधिकार, खूप मोठा अधिकार आहे, मी सांगणार आहे. अशा मुक्ताबाईनं ज्ञानराजाला उपदेश, पहिले विनवणी केली, दादा बाहेर या, दादा बाहेर या, दादा बाहेर या. ज्ञानदा बाहेर यायला तयार नाहीत. मग मुक्ताबाईनं त्या ठिकाणी उपदेश केला. मुक्ताबाईंनी 11 अभंग लिहिले आणि ते 11ही अभंग ताटीचे अभंग म्हणून प्रसिद्ध आहेत.
आता माऊली ज्ञानोबारांचं चरित्र मुक्ताबाईच्या चरित्राशिवाय पूर्ण होऊ शकत नाही. निवृत्तीनाथांचं असं वेगळं चरित्र कुठे नाही. सोपान काकांचं वेगळं चरित्र कुठे नाही. मुक्ताबाईंचंही वेगळं चरित्र कुठे नाही. पण माऊली ज्ञानोबारांच्या चरित्रामध्ये यांचं चरित्र अंतर्भूत होते. त्यामुळं मुक्ताबाईचंही चरित्र, मुक्ताबाईचाही अधिकार खूप मोठा आहे. मी का सांगतोय, असं क्लेशाने दुःखाने उद्विग्न होऊन त्या ठिकाणी माऊली ज्ञानोबाराय आपल्या झोपडीचं दार लावून बसलेत आणि बाहेर निघायला तयार नाहीत. अशा परिस्थितीमध्ये त्या ठिकाणी मुक्ताबाई आल्या आणि मुक्ताबाई म्हणतात, ज्ञानदा दार उघड, ज्ञानदा दार उघड. का म्हणून तू दार लावलं? का म्हणून तू त्या ठिकाणी ताटी लावली? अरे कुणासाठी, कशामुळे, आपण कशासाठी आलोत? हे बघा, दोन प्रकारचं चिंतन आहे. दोन्ही प्रकारचं चिंतन करता येईल. माऊली ज्ञानोबाराय खरोखर माऊलींना क्लेश झाला असेल का? माऊलींना दुःख वाटलं असेल का? माऊलींना राग आला असेल का? माऊलींना राग येणं शक्य नाही. माऊलींना दुःख होणं शक्य नाही. हाही एक विचार आहे. दुसरा विचार, वरपांगी माऊलींना दुःख क्लेश झाला असेल आणि मग मुक्ताबाईंच्या मुखातून ते 11 अभंग यावेत आणि ते जनतेच्या फायद्यासाठी उपदेश म्हणून यावेत, म्हणून कदाचित माऊली ज्ञानोबारांनी ताटी लावली असावी, असाही एक विचार करता येतो. अनेक अंगाने याचं चिंतन करता येते. आपण थोडंसं चिंतन सरळ मार्गाने जर चिंतन केलं तर मग त्या ठिकाणी मुक्ताबाई ज्ञानेश्वर महाराजांना उपदेश करतात. आता मला सांगा, लहान्यांनी मोठ्याला उपदेश करायचा का? मुक्ताबाई सर्वात लहान आणि मुक्ताबाई तर म्हणतात ज्ञानेश्वर महाराज माझे गुरु आहेत. मग गुरुला शिष्याने उपदेश करायचा का? लहान बहिणीने मोठ्या भावाला उपदेश करायचा का? आहे की नाही? म्हणजे शास्त्राच्या विरोधात आहे की नाही? मग लहान बहीण मोठ्या भावाला काही सांगू शकते का? नक्कीच सांगू शकते. लहान बहीण मोठ्या भावाला सल्ला देऊ शकते, उपदेश करू शकत नाही. पण या अभंगामध्ये जर बघितलं तर उपदेश आहे. मग मुक्ताबाईचा अधिकार काय असावा महाराज? खरं सांगू, मुक्ताबाईंचा अधिकार या तीनही भावंडाची धाकटी बहीण असली तरी आईसारखा अधिकार होता. म्हणून आई उपदेश करू शकते, म्हणून मुक्ताबाईने उपदेश केला असावा. चिंतन थोडं सूक्ष्म करून बघा, कारण शेवटी चिंतनाचाच विषय आहे. काय कुठे काही लिहिलेलं आपल्याला दिसणार नाही. आपल्याला शेवटी चिंतनातूनच तो मार्ग काढावा लागेल. मुक्ताबाईंचा अधिकार हा आईचाच अधिकार होता. तीनही भावंड ज्या वेळेला आई आणि वडिलांनी देहांत प्रायचित्त घेतलं तेव्हा मुक्ताबाई एकटी स्त्री घरामध्ये आहे, एकटी नारी घरामध्ये आहे. तेव्हा तिनं आई म्हणून, जर आपण काल परवाच प्रकरण बघितलं की नाही, निवृत्तीनाथांनी मुक्ताईला सांगावं मुक्ते मांडे बनव, आणि मुक्ताबाईनं आईच्या हृदयानं मांडे बनवावे आणि निवृत्तीदादांना खाऊ घालावे. का आईचं हृदय नाही? म्हणून असं आईचं हृदय असलेली मुक्ताबाई उपदेश सुद्धा माऊली ज्ञानोबारांना करते आणि तो उपदेश माऊली ज्ञानोबारांना करताना तो जगताचा विचार करून करते आणि माऊली ज्ञानोबारांना समजावते. माऊली, ताटीच्या अभंगाची सुरुवात बघा. ताटीच्या अभंगामध्ये पहिला अभंग असा आलाय, योगी पावन मनाचा, योगी पावन मनाचा, योगी पावन मनाचा, योगी पावन मनाचा, साहे अपराध जनाचा, साहे अपराध जनाचा, विश्वरागे झाले वनी, संती सुखी व्हावे पाणी. असं आहे महाराज. आता माऊली ज्ञानोबाराय कशामुळे ताटी लावून बसले हे आपण सांगितलं. पण हे सांगितले बरोबर आहे का? तर मुक्ताबाई स्वतः म्हणतात की माऊली ज्ञानोबाराय तुम्ही का बसले आतमध्ये? माऊली ज्ञानोबारायचं म्हणतात, मुक्ताबाईचं म्हणतात, शब्द शस्त्रे झाले क्लेश, शब्द शस्त्रे झाले क्लेश, संती मानावा उपदेश. म्हणजे शब्दाचे शस्त्र त्या ठिकाणी वापरल्यामुळं माऊली तुम्हाला क्लेश झाला, म्हणजे दुःख झाला, म्हणून तुम्ही आत बसलात ना. पण असं नसते माऊली, असं नसते दादा. अहो, तुम्ही योगी आहात, योग्यांचे राजे आहात. तुमचं मन पावन आहे ना, तुमचं मन शुद्ध आहे ना, योगी पावन मनाचा. आणि मग तुमचं मन असं शुद्ध असल्यामुळं, तुमचं मन असं पावन असल्यामुळं जन काय म्हणते, लोक काय म्हणतात, तो कोणी तुम्हाला नाव ठेवली, कोणी तुम्हाला म्हटलं तुमचं तोंड बघू नये, कोणी तुमचा अपमान केला, काय लक्ष द्यायचं? योगी पावन मनाचा, साहे अपराध जनाचा. जनाचा अपराध बघू नका माऊली. अहो,
जन जर हे विश्वरागे झाले वनी, विश्व जर रागानं जर त्या ठिकाणी पेटलं असेल, आग लागली असेल, तर तुम्ही काय करा? संती सुखे वावे पाणी. विश्वामध्ये आग लागली, हे निंदक लोक तुमची निंदा करतायत, तुम्हाला नाव ठेवतायत, असू द्या, त्या आगीला विझवण्याचं काम तुम्ही करा. संती व्हावे लागे पाणी. काय उपदेश आहे महाराज. शब्दशस्त्रे झाले क्लेश, संती मानावा उपदेश. विश्वपट ब्रह्मधोरा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा. असा एक 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 अभंग करत 11 अभंग मुक्ताईने लिहिलेत. आणि त्या 11ही अभंगामधून माऊली ज्ञानोबरायांना उपदेश केला. माऊली ज्ञानोबरायांना उपदेश केला असं म्हटल्यापेक्षा तो उपदेश तुम्हालाच आहे असा विचार केला पाहिजे. प्रत्येक अभंगाचं चिंतन मी करणार नाही, पण प्रत्येक अभंगातला भाव तुमच्यासमोर ठेवताना सांगतो. दुसऱ्या अभंगामध्ये मुक्ताबाई असं म्हणतात, इतके टाकुनी शांती धरा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा. माऊली, अहो रागवू नका. कुणावर रागावता? या जनतेवर रागवून करायचं काय? ही जनता आहेच तशी ना. यांच्यावर रागावू नका. तुम्ही शांती धरा, शांती धरा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा. इतके टाकुनी शांती धरा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा, असंही मुक्ताई म्हणतात. त्यानंतर मुक्ताई तिसऱ्या अभंगामध्ये, वरी भगवा झाला नामे अंतरी वश केला कामे, त्याला म्हणू नये साधू, त्याला म्हणू नये साधू. हा एक तिसरा अभंग आला. या अभंगामध्ये सुद्धा माऊली शेवटच्या चरणात सांगतात, आशादंब अवघे आवरा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा. आशादंब अवघे आवरा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा. आशा, आम्हाला आज काही दिलं नाही, आम्हाला काही बोललं कोणी, हे सर्व सोडा आणि ताटी उघडा ज्ञानेश्वरा, ताटी उघडा. दादा, ताटी उघडा, अशी विनवणी मुक्ताबाई करते. चौथ्या अभंगामध्ये संत कुणाला म्हणावं हे मुक्ताबाई सांगतात. संत तोची जाना जगी, दया क्षमा ज्याच्या अंगी. ज्याच्या ठिकाणी दया आहे, क्षमा आहे, त्याला संत म्हणावं. मुक्ताबाई म्हणतात, दादा तुम्ही संत आहात. अहो तुम्ही नुसतं संतच नाही, संतांचे संत आहात. तुम्ही नुसतं योगी नाही, योग्यांचे योगी आहात. तुम्ही माऊली आहात ना. मग आईला कुठं राग येतो का? ही जनता, ज्या जनतेला तुम्ही ज्यांच्यावर रागावले ना, रागावू नका. तुम्ही संत आहात, त्यामुळं मिथ्या कल्पना मागे सारा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा. अशा प्रकारचा चौथा अभंग आहे. नंतर एक आपण साधू झाले, येर कोण वाया गेले, चिंता क्रोध मागे सारा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा. चिंता क्रोध हे सर्व मागे सारा आणि मग ताटी उघडा ज्ञानेश्वरा. अशा प्रकारे 11 अभंगातून त्या ठिकाणी मुक्ताईने माऊली ज्ञानोबरायांची विनवणी केली. मला एक सांगा, आता सर्व अभंगाचा मी विचार करणार नाही, पण एक गोष्ट सांगतो. ह्या 11 अभंगातून जो उपदेश मुक्ताई ज्ञानोबरायांना करतात, हा उपदेश ज्ञानोबरायांसाठी असावा की तुमच्या आमच्यासाठी असावा? ज्ञानोबरायांच्या ठिकाणी दंभच नाही, क्रोधच नाही, कामच नाही. मग दंभ सारा, क्रोध सारा, माया सारा, शांती धरा, हे सर्व माऊलींच्या ठिकाणी आहेच ना. त्यामुळे ताटी उघडा माऊली ज्ञानोबरायांना वाटलं असेल, माझी मुक्ता एवढं मोठं तत्वज्ञान ब्रह्मज्ञान सांगते, माझ्यासारखं नवे नवे माझ्याही पेक्षा पुढे जाऊन जरी मुक्ताई सांगते ना, मग मी ताटी उघडतच नाही सध्या. हिच्या मुखातून सर्व तत्वज्ञान मी बाहेर येऊ देतो, असा विचार माऊलींचा झाला असावा, नाही का? कारण आपल्या धाकट्या बहिणीची आळवणी विनवणी उपदेश ऐकून मला वाटते एकाच अभंगात माऊली ज्ञानोबराय बाहेर आले असते. ताटी उघडा म्हटल्या म्हटल्या ज्ञानोबराय बाहेर आले असते. पण ज्ञानोबरायांना असं वाटलं असावं की या माझ्या चिमुकल्या बहिणीच्या मुखातून जे ब्रह्मरस उथंबून वाहतो आहे, जे अमृतवाणी बाहेर येते आहे, जे सखोल असं तत्वज्ञान बाहेर येते आहे, ते जगासमोर यावं आणि तिचाही अधिकार कळावा. म्हणून माऊली ज्ञानोबराय आतल्या आतमध्ये आनंदात बसून ऐकत असावे की मुक्ते आणखी बोल, आणखी बोल, असे 11 अभंग मुक्ताबाईने म्हटले. आणि त्या ठिकाणी माऊलींना विनवणी केली की माऊली बाहेर या. असं आहे, या 11 अभंगानंतर माऊली त्या ठिकाणी खूप आनंदले, खूप संतुष्ट झाले. मुक्ताबाईच्या मुखातले शब्द ऐकून, तत्वज्ञान ऐकून माऊलींना बरं वाटलं.
खरं म्हणजे जसं मी पहिल्या चिंतनामध्ये 2 भाग सांगितले की माऊलींना क्लेश, दुःख, आनंद या गोष्टीपासून माऊली वेगळ्याच आहेत. सर्वाभूती परमात्मा बघणारे माऊली जनतेवर नाराज होणार नाहीत. त्यांना राग, क्रोध, क्लेश होणार नाही. पण व्यावहारिक दृष्ट्या ते दाखवायसाठी आणि मुक्ताबाईंच्या मुखातून अभंग यावेत, हे तत्वज्ञान बाहेर यावं हे दाखवण्यासाठी त्या ठिकाणी माऊलींनी ताटी लावून आतमध्ये बसले असावेत. असा हा एक प्रसंग आहे. तर या ताटीच्या अभंगामध्ये मुक्ताबाईंनी विनवणी केल्यानंतर मग माऊली ज्ञानोबाराय बाहेर आले आणि माऊली ज्ञानोबाराय बाहेर आल्यामुळे तुम्हा मला माऊलींचं आणखी थोडंसं प्रगल्भ दर्शन झालं. माऊली ज्ञानोबारायांच्या आणखी लीला आपल्याला कळल्या. माऊली ज्ञानोबारायांच्या मुखातून आणखी त्या ठिकाणी अमृतवचने बाहेर आली आणि जनतेचा, जगताचा उद्धार होण्याचं कार्य झालं. अशी ही एक माऊलीची लीला चरित्र या ठिकाणी आहे. आणखी लीला चरित्र सांगायचं म्हटलं तर भरपूर आहे. त्या ठिकाणी दुसरं लीला चरित्र सांगतो. आता बघा, चांगावटेश्वराचा उद्धार झाला नाही का. छोटे मोठे बरेच उद्धार झाले. चांगावटेश्वर झाले, विसोबा खेचर झाले, तिकडे बाकी चमत्कार झाले. आता माऊली ज्ञानोबारायांचं आणि या 4ही भावंडाची कीर्ती प्रसिद्धी सर्वत्र पसरली महाराज. आणि असं झालं, असं ठरलं की आळंदीला संत संमेलन भरवावं. मग संत संमेलन ठरलं. दूरदूरचे आपले महाराज लोक आले, दूरदूरचे महाराज, दूरदूरचे संत आले. मग पंढरपुराहून आपले त्या काळात कोण होते? संत नामदेव महाराज. संत नामदेव महाराजही आळंदीला आले. गोरोबा काका तेरवरून आले. सावता महाराज आरणहून आले नाही का. चोखोबाराया मंगळवेढ्याहून आले. सर्व संतांची मांदियाळी आळंदीत आली आणि सर्व संतांची मांदियाळी आळंदीत आल्यानंतर संत संमेलन भरलं. सर्वांचं स्वागत या ठिकाणी निवृत्तीनाथांनी केलं महाराज. निवृत्तीनाथांनी सर्वांचं स्वागत केलं. सर्वांच्या निवृत्तीनाथ सुद्धा पाया पडायचे. माऊली ज्ञानोबाराय पाया पडायचे, मुक्ताबाई पाया पडायच्या, सोपान काका पाया पडायचे, तेही यांच्या पाया पडायचे. पण ज्यावेळेला नामदेवराय आले ना, नामदेवराव म्हणजे देवाच्या जवळचे एकदम. नामदेवरायांना थोडा अभिमान झाला की मी नेहमी देवाच्या सोबत राहतो, देव माझ्या हातचं जेवण करतो, देव माझ्या हातचं दूध पितो. थोडासा अभिमान निर्माण झाला. नामदेवराय सुद्धा आळंदीला आले. नामदेवराय आल्या निवृत्तीनाथ महाराज समोर गेले, त्यांचं स्वागत केलं. उठले निवृत्ती संतांच्या दर्शना. निवृत्तीनाथ उठले आणि नामदेवरायांच्या दर्शनाला गेले. पंढरीचा प्रेमा घराला. पंढरीचा प्रेमा म्हणजे नामदेवराय घरी आले. आणि मग नामदेवराय घरी आल्यानंतर नामा म्हणे काय वंदू त्याचे चरण, अंगे परब्रह्म मजपाशी. निवृत्तीनाथ पाया पडले, पण नामदेव महाराज पाया पडले नाहीत. नामदेवराय म्हणतो मी देवाच्या जवळ राहतो, परब्रह्म पांडुरंग माझ्याजवळ राहतो, मी कशाला कुणाच्या पाया पडू. ठीक आहे, निवृत्तीनाथ पडले, ठीक आहे. त्यानंतर महाराज ज्ञानेश्वर महाराज उठले. उठले ज्ञानेश्वर केले ते वंदन, मस्तकी चरण नमस्कार इले. माऊली ज्ञानोबाराय उठले, त्यांनीही नामदेवरायाला नमस्कार केला, पण नामदेवराय त्यांच्याही पाया पडले नाही. सोपान काका उठले. सोपान काकांनी नमस्कार केला, नामदेवराय त्यांच्याही पाया पडले नाही. या तिघही भावंडांनी नमस्कार केला. आता मुक्ताबाईचा नंबर. मुक्ताबाई उठली नाही, नमस्कारही करायला तयार नाही. नामदेवराय वाटत आहे बघा, ज्यांच्या आपण पाया पडतो ना, त्यांच्या कोण पाया पडलं हे लक्षात नसते, पण कोण पडलं नाही ते बरोबर लक्षात असते. महाराज लोकांचं बघा ना, 10-100 लोक पाया पडले तर ते कोण पडले माहिती नाही, पण तो एक का पडला नाही म्हणून बघतात. नामदेवरायांचं तसंच झालं. नामदेवराय म्हणतात ही मुलगी पाया पडली नाही अजून, मुक्ताबाई पाया पडली नाही. का पडली नाही? मुक्ताबाई पाया पडायला तयार नाही. मुक्ताबाई म्हणतात अरे काय पाया पडायचं यांच्या, यांना अजून भक्तीच कळली नाही, यांना संतच कळले नाही. निवृत्तीनाथ महाराज त्यांच्या पाया पडतात, पण हे पाया पडत नाही. पंढरीच्या लोकांना हे विमानात पाया पडे जन एकमेका या प्रमाणाचं काय होईल मग? हे पाया पडत नाही. निवृत्तीनाथांच्या पाया पडले नाही, माऊली ज्ञानोबारायांच्या पाया पडले नाही, मी अशांच्या पाया पडणार नाही. निवृत्तीनाथ समजायला लागले मुक्ती असं नसते. अगं हे नामदेव महाराज खूप मोठे आहेत. पांडुरंग परमात्मा यांच्या हातचं जेवण करतो, यांच्या हातचं दूध पितो, यांच्या घरी आंघोळीला जातो, यांच्या घरी सेवा करतो. नामदेव महाराज म्हणजे प्रेम भांडारी भक्त आहेत, भगवंताचे खूप लाडके आहेत, त्यांच्या पाया पड बरं, ते मोठे आहेत. मुक्ताबाई म्हणतात नाही नाही मी पाया पडणार नाही. निवृत्तीनाथांनी खूप समजावलं, पण मुक्ताबाई हट्टी. मुक्ताबाई म्हणतात मी पाया पडणार नाही.
का पाया पडू? त्यांचा अधिकार नाही. अहो, अधिकार नाही कसं म्हणता? ते देवाच्या 24 तास देवाजवळ असतात ना. मुक्ताबाई म्हणतात पुजारीही देवाजवळ असतात. मग पुजाऱ्यांचा अधिकार आहे का? अगं, पण पुजारीने त्यांच्यात फरक आहे ना. पुजाऱ्याचा हातचं देव जेवत नाही प्रत्यक्ष, नामदेवरायांच्या हातचं जेवतात ना. असू द्या, ते देवाजवळ असतील, पण त्यांना देव कळला नाही, त्यांना संत कळले नाही, मी त्यांच्या पाया पडणार नाही. मुक्ताबाईने स्पष्टपणे सांगितलं, मी त्यांच्या पाया पडणार नाही. म्हणे मग आता करायचं काय? का नाही पडत पाया? नामदेवरायांच्या लक्षात होतं. मुक्ताबाई म्हणतात ते कच्चे आहेत, त्यांना अजून गुरु कळला नाही, संत कळले नाही. देवाजवळ आहेत म्हणून काय झालं? देवाजवळ बसतात म्हणजे खूप मोठे झाले असं समजायचे कारण नाही. त्यांना संत कळले पाहिजे, भक्त कळले पाहिजे, सर्वभूती परमात्म्याचा भाव आला पाहिजे, गुरु कळला पाहिजे. त्याच्यामुळं मी त्यांच्या पाया पडणार नाही. मुक्ताबाईने उदाहरण दिलं, उसाचे शेजारी एरंडाचे झाड. हा, उसाचे शेजारी एरंडाचे झाड, नाही त्याचे पाडे गोळी आली. उसाच्या शेजारी एरंडाचं झाड असलं म्हणजे उसाच्या गोडपणा येतो का त्याला? मग देवाच्या बाजूला असले म्हणजे काय त्याला काय कळते का? मुक्ताबाई ऐकायला तयार नाहीत महाराज. खूप मुक्ताबाईंचा मोठा अधिकार आहे. मी सांगितलं ना तुम्हाला, माऊलींच्या चरित्रामध्ये मुक्ताबाईंचा अधिकार खूप मोठा आहे. विसोबा खेतरांना मुक्ताबाईमुळेच उद्धार झाला. तसं चांगदेवांना मुक्ताबाईनेच कोरा आहे म्हणून सांगितलं आणि उद्धार केला. त्यामुळे मुक्ताबाईचा अधिकार खूप मोठा आहे. मुक्ताबाईंनी सांगितलं, मी यांच्या पाया पडणार नाही. तुम्हाला पडायचं आहे ना, तुम्ही पळा, तुम्ही त्यांच्या काय करायचं आहे करा, मी त्यांच्या पाया पडणार नाही. बरं, मग काय करायचं? मुक्ताबाई म्हणतात हे कच्चे आहेत. आपले तेरवरून गोरोबा काका आले होते, कुंभार होते ना. मुक्ताबाई म्हणतात कुलालाचे इथं म्हणजे कुंभाराचे इथं भाजले मटके आणि कच्चे मटके, हे कच्चं मटकं आहे आणि कच्च्या मटक्यामध्ये जर पाणी ठेवलं तर पाणी बाहेर जाते. त्याच्यामुळे यांना जर उपदेश केला ब्रह्मज्ञानाचा तर टिकणार नाही, तो बाहेर जाईल. मग मडकं कसं असावं? भाजलेलं असावं. भाजलेलं मडकं असलं म्हणजे पाणी ठेवता येते, कच्च्या मडक्यात नाही. मग मुक्ताईने सांगितलं, चेक करून बघा बरं, तपासा बरं, हे खरंच कच्चं आहे की पक्का आहे. मग कोण तपासणार? वयोवृद्ध असलेले आपले गोरोबा काका, तेरचे मोठे साधू. मुक्ताबाईने सांगितलं, ते कुंभार काका आहेत ना आपले गोरोबा काका, गोरोबा काका थापटणी घ्या आणि बघा बरं. मग मुक्ताईने गोरोबा काकाला थापटणी दिली आणि थापटणी दिल्यानंतर गोरोबा काकांना सांगितलं, गोरोबा काका चेक करा. नामदेव महाराज म्हणते माझ्यापासून नाही, पहिले त्यांनी निवृत्तीनाथापासून करा, त्यांना चेक करा. त्यानंतर गोरोबा काकांनी निवृत्तीनाथांच्या डोक्यावरती थापटणं मारलं. महाराज काय पूर्ण परब्रह्म असलेले निवृत्तीनाथ, टंकन आवाज आला. दुसरी थापटणी माऊली ज्ञानोबारायांच्या डोक्यावर मारली, तेही पूर्ण परब्रह्म. सोपान काका तेही पूर्ण परब्रह्म. मुक्ताबाईच्या डोक्यावरती थापटणी मारलं तर अमृत संजीवनी, काय सांगायचं. आणि मग असं करता 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 नामदेवरायांचा नंबर आला आणि नामदेवरायांचा नंबर आल्यानंतर त्या ठिकाणी नामदेवरायांच्या डोक्यावर गोरोबा काकांनी थापटणी मारली आणि ते थापटणी मारल्या मारल्या नामदेवराय डोकं तोडायला लागले. अरे बापरे, जोरात लागलं, कारण मडकं कच्चं आहे महाराज. आणि मग नामदेवराय म्हणतात, हे काय इथं संत संमेलन आहे, मला बोलावण्याने माझा अपमान, माझ्या डोक्यावर मारलं, मला तुम्ही मारठोक करायला बोलावलं का इथे? अर्थात नामदेवराय पूर्ण ब्रह्म भगवंताजवळ राहत होते, पण गुरुचा उपदेश नसल्यामुळे त्या ठिकाणी कच्चे होते. मुक्ताबाईनं हे हेरलं, मुक्ताबाईला हे कळलं आणि मग नामदेवरायांना खऱ्या अर्थानं गुरुपदेश व्हावा म्हणून त्या ठिकाणी मुक्ताबाईनं केलेलं हे प्रकरण आपल्याला खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी लक्षात घेतलं पाहिजे की मुक्ताबाईनेही सर्व हे मुक्ताबाईने का ठरवलं असावं. कारण नामदेवराय तसेच तळक पळाले हो, निघूनच गेले. म्हणजे मी थांबतच नाही इथं, गेले आणि देवाजवळ रडायला लागले. कारण देवाचं त्यांचं एकदम एकोपा होता ना. देवाला म्हणतात, देवा काय चाललंय, मला तू आळंदीला पाठवलं, तिथे लोकांनी माझी टिंगल देऊन मला मारलं, हे बघ डोक्याला लागलं माझ्या. देव म्हणतात, नाम्या कोणी मारलं रे तुला? ज्याने मारलं असं ना त्याचे हात तुटतील. देवाने सांगितलं. तुम्हाला सांगू, गोरोबा काकांचं चरित्र जर बघितलं ना तर गोरोबा काकांचे हात तुटल्याची कथा आहे. आता मी सांगणार नाही, पण आपण संत चरित्रामध्ये जेव्हा संत गोरोबा काकांचं चरित्र बघितलं त्यात ही कथा मी सांगितली होती. ज्यांना ऐकायची असेल, ज्यांना तो भाग बघायचा असेल, त्यांनी संत चरित्र ह्या आपल्या प्लेलिस्टमध्ये जायचं, संत चरित्रावर जायचं आणि गोरोबा काकांचं
चरित्र त्या दिवशी ऐका, म्हणजे आपल्याला ही कथा कळेल. आता मी इथे विस्ताराने सांगणार नाही. गोरोबा काकांचे हात तुटले, कारण भगवंतानी नामदेवरायांसाठी सांगितलं होतं, तुला मारलं ना त्याचे हात तुटतील. नंतर हात वगैरे आले, तो प्रकार जाऊ दे. पण देवाने सांगितलं नाम्या, पण एक गोष्ट खरी आहे रे, ती मुक्ता जे बोलली ना, ते निवृत्तीनाथ ज्ञानदेव नाही, म्हणजे ते मुक्ताच जास्त चरचर करत होती. निवृत्तीनाथ बोलले नाही, ज्ञानदेव बोलले नाही, पण मुक्ताबाईच बोलत होती. ऐकत नव्हती हो कोणाचं, मोठ्या भावाचं ऐकत नव्हती. पंढरीनाथ भगवान विठोबा सांगतो, अरे मुक्ताबाई म्हणजे तू साधारण समजला का? आद्यत्र जननी देवाची आहे. आणि अशी असणारी मुक्ताबाई अधिकारी आहे. मग खरं आहे का मी कच्चा आहे का? देव म्हणतो हो तू कच्चा आहे. आणि मग देवानी कच्चा म्हटल्यानंतर तुला गुरु करावा लागेल सांगितलं. नंतर तर अनेक कथा आहे, ते पण कथा मी नामदेव महाराजांच्या चरित्रात सांगितली आहे, म्हणून इथे पुन्हा सांगणार नाही. मुळातच आपण संत चरित्रे बघून घ्या, त्या सर्व कथा मी सांगितल्या आहे. विसोबा खेचरकडे नामदेव महाराज गेले, औंढा नागनाथला गेले. तिथे काय झालं तो प्रकार आपल्याला माहिती आहे. तिथून विसोबा खेचरांचा त्या ठिकाणी उपदेश त्यांना मिळाला. सांगण्याचं तात्पर्य काय आहे की नामदेवरायांसारखे प्रेम भांडारी भक्त संत आणि गुरूंची कृपा झाल्याशिवाय देवाजवळ जरी राहिले तरी पूर्णत्वात जाऊ शकत नाही, कच्चे राहतात. हा संदेश आमच्या मुक्ताबाईंनी, ज्ञानदेव महाराजांनी, सोपान काकांनी, निवृत्तीनाथांनी आळंदीच्या संत संमेलनातून दिला. अशा प्रकारच्या अनेक चरित्र कथा आहेत. आपण आज या 2 चरित्र कथा बघितल्या. माऊलींच्या संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त चालू असलेली आपली चिंतन मालिका आमची ज्ञानराज माऊली भाग 5 मध्ये आज आपण इथेच थांबू. पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये. थोडंसं आणखी माऊली ज्ञानोबारायांचं काय चिंतन करता येईल आपल्या अल्पबुद्धीने तसं करूया. तोपर्यंत सर्वांना रामकृष्णरी. एकदा माऊलींचं भजन करू. श्री ज्ञानदेव श्री तुकाराम, 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 श्री ज्ञानदेव श्री तुकाराम. पुंडलिकवर जरी ठेवलं श्री ज्ञानदेव तुकाराम, दत्तात्रय जनार्दन श्रीकनाथ. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. शांती ब्रह्म श्री संत एकनाथ महाराज की जय.